शेतकरी मित्रांनो नमस्ते. गव्हाबद्दलच्या तणनाशकाबद्दल आपण बोलत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण यूपीएल कंपनीच्या वेस्टा या तणनाशकाबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हामध्ये वापरण्यात येणारं दुसरं तणनाशक जे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शेतकरी वापरतात, बरेच दुकानदार विकतात, त्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. तुम्हाला समोर दिसत असेल, हे आहे विलवूड कंपनीचे SMS आणि विल्फॉप. तर हे SMS मेथोसल्फ्युरॉन मिथाइल 20% वेटेबल पावडर आणि क्लोडिनोप्लॉप प्रोपॅगेल 15% वेटेबल पावडर, हे या दोन तणनाशकाचं हे एकत्र कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये काय निघतं हे आपण पाहूया. साधारणतः हे 200 मिलीचं सर्फक्टंट आहे, जे स्प्रेडर स्टिकर ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 8 ग्रॅमचे हे SMS नावानं पाऊच निघतो, 8 ग्रॅमचा आहे. आणि हे विल्फॉपमध्ये साधारणतः 20 ग्रॅमच्या 8 पुड्या निघतात. इथे त्यांनी दिलेलं आहे की 8 ग्रॅम 8 पुड्या 20 ग्रॅमच्या 160 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. आता हे तणनाशक वापरताना किंवा हे तणनाशक कसं मिसळावं याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम विल्फॉप बद्दल बोलूया. विल्फॉपमध्ये 20 ग्रॅमच्या 8 पुड्या निघतात. साधारणतः 1 पुडी 20 लिटर पाण्यासाठी वापरली जाते. ऍक्च्युली हे कंपनीच्या प्रमाणानं आपण बोलणार आहोत. तर 20 ग्रॅमच्या 8 पुड्या निघतात 20 लिटर पंपासाठी 1 पुडी, म्हणजे याच्यामध्ये 160 लिटर पाणी तुम्ही करू शकता. परंतु हे जे SMS आहे, ही 8 ग्रॅमची पुडी साधारणतः 80 लिटर पाण्यासाठी आहे आणि हे सर्फक्टंट तेवढ्याच पाण्यासाठी वापरलं जातं. तर मार्केटमध्ये तुम्ही ऍक्च्युली कंपनीच्या प्रमाणानं मिसळताना जर तुम्ही 160 लिटर पाणी करणार असाल किंवा 160 लिटर 170 लिटर पाणी करणार असाल, तर 8 ग्रॅमचं एक हे SMS हे सर्फेक्टंट प्लस तुम्हाला आणखी 8 ग्रॅमचं एक SMS आणि एक सर्फेक्टंट मिसळावं लागणार आहे आणि त्यामध्ये हे एक विल्फॉप मिसळणार आहे. नसेल तर तुम्ही दुसऱ्या प्रमाणातही वापरू शकता की साधारणतः ह्या 8 ग्रॅम मध्ये तुम्ही 80 लिटर पाणी करू शकता, प्लस ह्या विल्फॉपच्या 4 पुड्या 80 लिटर पाण्यासाठी वापरू शकता. हे ऍक्च्युली कंपनीचं प्रमाण आहे की कंपनीने या प्रमाणात रिकमेंडेशन केलेलं आहे. पण दुकानदार म्हणता किंवा आपण जे शेतकरी म्हणून प्रॅक्टिस करतो त्यावेळेस हे 120 लिटर पाण्यासाठी संपूर्ण दिलं जातं, काही वेळेस 100 लिटर पाण्यासाठी दिलं जातं, किंवा काही जण हा 1 पुडा आणि हे 2 पुडे असे 2 SMS 200 लिटर पाणीसाठी देतात. शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसने, शेतकऱ्यांनी किंवा दुकानदारांनी विकण्याच्या प्रॅक्टिसने तशी कुठलीही अडचण येत नाही. तसं कुठल्याही शेतकऱ्याला किंवा तणनाशकाचा कधीही प्रॉब्लेम झालेला दिसून येणार नाही. आपण फक्त सविस्तर कंपनीच्या प्रमाणाविषयी किंवा कंपनीच्या प्रमाण काय आहे याविषयी शेतकऱ्याला माहिती हो म्हणून हे प्रमाण वापरलेलं आहे. ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिसनं जो तो याच्यामध्ये बदल करू शकतो. फक्त पाण्याचं प्रमाण मिनिमम 100 लिटर ते 120 लिटर पाण्याच्या हिशोबानं 140 लिटर पर्यंत हे एक छोटं तण असेल तर आपण देऊ शकतोय. दुसरी गोष्ट, या तणनाशकामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे या तणनाशकाचा वापर हा आपल्याला 21 ते 30 दिवसाच्या मध्येच करायचा आहे. राहणारा पूर्णपणे ओलावा, वापसा असावा, ओल असावी चांगल्या प्रमाणात. तणनाशक मारताना खूप सकाळी मारलं नाही पाहिजे, साधारण ते 10-11च्या पुढेच मारलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं पाहिजे. तणनाशक वापरताना पाण्याचा pH हा तुम्ही मेंटेन केला पाहिजे, तो पाहिला पाहिजे. ह्या काळजी तर घेतल्याच पाहिजे. SMS आणि या तणनाशकाबरोबर वापरताना बरेच शेतकरी चिलेटेड झिंक 1 ग्रॅमनं त्यामध्ये टाकतात. चालू शकतं, काही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे काही प्रॅक्टिसेसमध्ये नॅनो युरिया एकरी 500 मिली पर्यंत देण्यात आलेला आहे, त्यानेही काही अडचणी आलेल्या नाहीत. पण हे ज्याच्या शेतकऱ्याची प्रॅक्टिस आहे, कंपनी म्हणून यामध्ये तसं कुठलंही रिकमेंडेशन कंपनीने स्वतः केलेले नाही. प्रॅक्टिसवरती हे पुढं दिसून आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, गव्हामध्ये वापरण्यात येणारी महत्वाची 2 तणनाशकं वेस्टाबद्दल आपण पूर्वीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते SMS आणि विल्फॉप याबद्दल चर्चा केलेली आहे. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शेतीविषयी असाच दुसरा विषय निवडून त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पुढच्या विषयामध्ये आपण गव्हावरती पडणारे, थंडीमध्ये अटॅक करणारे रोग आणि किडी याविषयी बोलणार आहोत, किंवा गव्हाच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये कोणत्या फवारण्या घ्याव्या याबद्दल बोलणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.